करमाळा अजित पवारांचा व्हिडिओ कॉल व्हायरल. महिला IPS अधिकाऱ्यास सुनावले खडेबोल. माढ्याच्या कुडू गावात अवैध मुरुम प्रकरणात मोठा वाद रंगला. या कारवाईदरम्यान करमाळ्याच्या पोलीस उपाधीक्षक अंजली कृष्णा यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आवाज ओळखता आला नाही. त्यानंतर पवारांनी थेट व्हिडिओ कॉल करत अंजली कृष्णा यांना खडेबोल सुनावल्याचा प्रकार घडला असून याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेमकं घडलं काय? कुई गावात रस्त्यासाठी मुरुम उत्खनन होत असल्याची तक्रार मिळाल्यानंतर DYSP अंजली कृष्णा पथकासह घटनास्थळी दाखल झाल्या. उत्खनन थांबवण्याच्या कारवाईदरम्यान त्यांच्यात आणि गावकऱ्यांमध्ये शाब्दिक वाद झाला. याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते बाबा जगताप यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन लावून अंजली कृष्णा यांच्या हातात दिला. मात्र त्याक्षणी अंजली कृष्णा यांना पवारांचा आवाज ओळखता आला नाही. DCM अजित पवार बोल रहा हूं, कार्यवाही बंद करो, असे पवार 2-3 वेळा सांगत होते. तरी त्या थेट म्हणाल्या, माझ्या फोनवर कॉल करा. यामुळे पवार संतापले आणि तुम पे ॲक्शन लूंगा, इतनी डेरिंग है तुम्हारी, मेरा चेहरा तो पहचानूंगी ना, असे म्हणत त्यांनी लगेच व्हिडिओ कॉल केला. व्हिडिओ कॉलवर काय घडलं? व्हिडिओ कॉल लागताच अंजली कृष्णा बांधावर बसून पवारांशी बोलताना दिसल्या. या कॉलमध्ये अजित पवारांनी कारवाई थांबवण्याचे आदेश दिले. तसेच माझा फोन आला आहे, तहसीलदारांना सांगा, असेही सांगितले. संपूर्ण प्रकार जवळपास 3 तास चालला. व्हायरल झालेला संवाद. हा संवाद कार्यकर्त्यांनी स्पीकरफोनवर टाकल्याने रेकॉर्ड झाला आणि सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यात पवार अधिकाऱ्याला थेट दम देताना दिसत आहेत. हाँ, तो हमको उनको मदद करने का ही काम है सर. मिनिस्टर आपके साथ बोल रहा हूँ. मैं आपको आदेश देता हूँ कि वो रुकवाओ और आप जाओ और तहसीलदार को बताओ कि अजित पवार जी का फोन आया था. डिप्टी चीफ मिनिस्टर ने मुझे कहा ये सब रुकवाने के लिए, क्योंकि अभी मुंबई में जरा मुंबई का माहौल एकदम खराब हुआ है. उसको अपने को प्राधान्य देना है. मेरा नाम बताओ उनको. सर वो मुझे आप एक काम कीजिए, आप मुझे मेरे फोन में मतलब डायरेक्ट कॉल कीजिए ना. 1 मिनट, मैं तेरे ऊपर एक्शन लूंगा. अभी मैं खुद आपके साथ बोल रहा हूँ कि आप मुझे डायरेक्ट कॉल बताती हो. सर मुझे कैसे पता है आप सर समझ रही है सर, जो आप बोल रही है समझ रही है, पर मुझे सुनो मुझे देखना है ना. मेरा नंबर दे दो या व्हाट्सएप कॉल करो. ठीक है सर, मैं यहाँ से बोल देता हूँ. ठीक है सर. मेरा चेहरा तो आपको समझ में आएगा ना. ठीक है सर. इतना आपको डेरिंग हुआ है क्या? सर मेरे को कार्रवाई जो किया है मुझे कैसे पता है सर? DCM सर मुझे पता नहीं है ना सर. मैं सिर्फ यही बोल रही. मैं डिप्टी चीफ मिनिस्टर. सर समझ रही है वो आप बोल रही है जो. नंबर दे दो मुझे, मैं डायरेक्ट आपको देता हूँ. ठीक है सर. 944. आपका नंबर दे दो ना सर. 944. सेवन टू सिक्स 7758 सर. सर एक काम कीजिए, आप मुझे डायरेक्टली कॉल वगैरह नहीं है तो 944726728. सर एक और बार बता दीजिए तो मैं करेंगे, उसमें कुछ दिक्कत नहीं है, हम भी रिकॉर्डिंग करेंगे ना. सुनो. हाँ यस सर, यस सर. 944726728. यस सर, यस सर, यस सर. ओके, थैंक यू. हेलो. हाँ मैं दे रहा हूँ. घेतला नंबर करतील तुम्ही. आपको कॉल आएगा. हेलो, आपको कॉल आ जाएगा. हेलो काय रे? हाय या. घटनेनंतर पोलिसांकडे कोणतीही तक्रार अथवा गुन्हा दाखल झालेला नाही. करमाळा तालुक्याच्या प्रोफेशनल DYSP अंजली कृष्णा या IPS अधिकारी बेकायदेशीर मुरुम उपशावरती कारवाई करत असताना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी फोन करून कारवाई थांबवण्याचे आदेश दिले होते. मी राज्याच्या कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती करतोय, अशा प्रकारामुळे पोलिसांचं मनोधैर्य खचण्याची शक्यता आहे. आपण सर्व मंत्री महोदयांना अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना द्याव्यात. बेकायदेशीर कामामध्ये मंत्री महोदयांनी लक्ष घालू नये. यामुळे जे चांगलं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचं सुद्धा
पोलीस अधिकाऱ्यांचं मनोधैर्य खचतं. देवेंद्रजी, आपण एक उद्विग्न काम करणारा आणि प्रखरपणे काम करणारा मुख्यमंत्री म्हणून जनता आपल्याकडे पाहते. आपण अशा सर्व मंत्र्यांना चाप लावा आणि त्यांना पोलिसांचं मनोधैर्य खचू देऊ नका, कारण पोलीस हाच समाजातला एक चांगला मोठा दुवा आहे. मी पोलीस भावांनाही आपल्या माध्यमातून विनंती करतोय की ज्या ज्या ठिकाणी तुम्ही योग्य कारवाई करत असाल त्या ठिकाणी कोण राजकारणी जर तुमच्यावरती दबाव टाकत असाल तर आम्ही सर्व जनता तुमच्या सोबत आहोत. चुकीच्या कामाविरुद्ध आपण नक्की कारवाई करावी अशी नम्र विनंती करतो. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.